नवी मुंबई महानगरपालिका ही स्वतःचं धरण धारण करणारी मुंबई नंतरची पहिली महापालिका आहे। परंतु आज 2000 साधारणपणे 30 पर्यंत पाण्याचं जे कॅल्क्युलेशन होतं ते पुरेल ते आज 2022ला ते पाणी त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे। आणि भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीनं युनिफाईड डीसीआरच्या माध्यमातून लोकवस्ती वाढत आहे ती लक्षात घेता भविष्य काळामध्ये पाण्याची तुटवडा निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून राज्य शासनाच्या रायगड जिल्ह्यामध्ये असलेला एक स्रोत आहे ज्याच्यामध्ये 2000 MLD पाणी उपलब्ध होऊ शकतं। जर का राज्य शासनात त्या ठिकाणी जर आपल्या खर्चातून ते निर्माण करू शकत नसेल तर नवी मुंबई महापालिकेला जर प्रस्तावित केलं तर नवी मुंबई महानगरपालिका 2000 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी एक योजना पूर्ण करेल। त्याच्यातलं 1000 MLD पाणी नवी मुंबई महापालिकेला द्या आणि जो 1000 MLD पाणी अन्य घटकांना दिला जाईल